नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कुत्र्यांच्या मनुष्यावर हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। महाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे टोळीनं हल्ला करत आहेत। एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांच्यावर हल्ला करत आहेत। महाड तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक 9 वर्षीय बालिका जबर जखमी झाली। या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी गावात खेळत असलेल्या लहान बालिकेवर कुत्र्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ही बालिका जखमी झाली। तिला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं। या परिसरात गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या 7 जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्यात अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली। यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत। चिंभावे गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी या बालिकेवर उपचार न करता तेथून महाड येथे पाठवण्यात आल्याने चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। अशा उपचाराकरता 24 किलोमीटर प्रवास करून महाडला यावं लागत असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा सवाल देखील सुज्ञ नागरिक करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।